तुम्ही इथला बघू शकता, एकदम डेंजर झुंजार माचीला जाण्यासाठीचा रस्ता हा. झुंजार माचीच्या खाली आलोय आपण. ते बघू शकता एक सुंदर असा, मला वाटतं चोर मार्ग असेल. असे झोपाळे खेळल्यामुळे नाही हे आपलं सगळं नुकसान होतंय. हो असं का केलं, आम्हाला द्या ना थोडं. विहिरीत नुकसान काढत कसं आम्ही एडिटर होतो राहिलो याच्या पुढे एडिटिंग करणार आम्ही इंट्रो जरी टाकलात तरी आम्ही त्याचा आउट्रो करीन म्हणून. आउट्रो काय असते रे. नमस्कार मंडळी. तर आता आपण निघालोय एका मोहिमेला. सगळी मंडळी येऊन थांबले स्वारगेटला. तिथं आता निघालोय आपण. तर उशीर झालाय. वेदांत चल लवकर, बस जायचं आपलं. चल चल. तर मंडळी आता आपण निघालोय तोरण्याला. भाऊ घे कसं मग कसं जायचंय, कुठून कुठून जायचंय. आता रस्ता माहित नाही, तुम्हाला सांगतो रस्ता कुठून गेलो काय गेलो. चला मग गेल्यावर भेटू आता. आपण पुणे सिटीच्या बाहेर पडलोय आणि 4-4:30ची कडाक्याची थंडी त्यात निघालोय आपण. आणि अशाच सूर्याच्या पहिल्या किरणांसोबत आपण येऊन पोहोचलो आहे तोरण्याच्या पायथ्याशी. मंडळी पार्किंग मध्ये आलो. पार्किंग केलेली वेदांत आधी सांगितलं, गाड्या पार्क केलेल्या सगळ्यांच्या. आता ऋषी सांगते आपल्याला रूट कुठून कुठून आलो. तर मंडळी पोहोचलोय आपण तोरणाच्या पार्किंगला. गाड्या पार्क केल्यात आणि आता निघालोय वर. 7 वाजलेत. आपण कुठून 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 आलो. खडकवासला, खानापूर, वेले, डायरेक्ट तोरणा पार्किंग. असलं तर घ्यायचं ती खाली काय झालं, कसं काय पडलं होतं. आरती काय नाही ती चहापासून सुरुवात. आता करूया आपण ट्रेकला सुरुवात. पार्लेजी चलते का म्हणून. तरी ते पार्किंगला मामाने डायरेक्ट एका गाडीला 30-30 रुपये लावले. त्याच्यामुळे आपल्या 6 गाड्या होत्या. 180 रुपये एसबीने पे केले. तर मंडळी आपण चालू गेले 7 वाजता ट्रेक. काय एसबी चला चालू केले आपण ट्रेक. चला मग आता किती वेळ लागते बघू. तोरणा किल्ला जाऊ मग वर एक्सप्लोर करू पूर्ण. बघू मग मंडळी. रस्ता बघू शकता एकदम खतरनाक. नंबर 1 क्वालिटी. काय इथं माग राहिलोय आम्ही. आता टेम्पल रनचा रन घ्यायचाय, फील घ्यायचाय. अभिषेक मी पळायलोय. ऐक मंडळी इथला व्ह्यू बघू शकता तुम्ही. एकदम सुंदर सिनिक व्ह्यू, एकदम खतरनाक. तर मंडळी या दिसत आहेत का पर्वतरांगा, एकदम सुंदर सह्याद्रीच्या पर्वतरांगा. इथून बघू शकता तुम्ही व्ह्यू एकदम सुंदर. आता चालू झाला आपला प्राईम ट्रेक, खतरनाक एकदम. तर मंडळी आपण वेदांत किती टक्के रे, 20-25, 25-30%, 25-30% ट्रेक अबे कम्प्लीट केलाय. हे बघा बघा बुवा तुम्हीच कुठं आहे आता. आम्हाला आता 25-30% वाटायला एवढा कव्हर केलाय आम्ही. आता बाकीचं माहित नाही आम्हाला. वेदांत काय काढतोय खायला? दे ना बुवा, आज महाशिवरात्रीचा प्रसाद. आता वेदांत काय तर खायला काढणार आहे बॅग मधून. आता 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 काढला काढला काढला. काय रे? नारळ. वा चला पोट भरू. तर मंडळी बघू शकता तुम्ही किल्ल्याचा पूर्ण व्ह्यू. आता इथून इंटेन्स ट्रेक चालू होणार आहे. तर मंडळी आता चालू झाला एकदम खतरनाक ट्रेक. ज्याच्यात फील येणार आहे की हा बाबा चला कुठल्या तर मोठ्याला आमच्या किल्ल्यावर आलोय. चला मंडळी आपण एकदम एकदम जवळ आलेलो आहे आणि इथून तुम्ही पूर्ण खालचा व्ह्यू बघा. खतरनाक एकदम सुंदर असा व्ह्यू. आणि आता अवघ्या 10 मिनिटात आपण जाणार आहे वर. चला मग. तर आपल्याला आपल्या मराठवाड्यातले माणसं भेटले ते बघा इतर तोरणा किल्ल्याला आल्यावर. काय म्हणता काका, कसं वाटतं ट्रेक? एकदम छान. तुम्हाला कसं वाटतंय? आम्हालाही बरोबर एकदम छान वाटतं.
तुम्ही कुठून आलेत? मी अहमदपूर. अहमदपूरून. वा, मी पारनेर अहिल्यानगर जिल्हा. छान छान. शिवाजी महाराजांनी जिंकलेला हा पहिला किल्ला आहे तोरणा ना? तोरणा, म्हणून स्वराज्याचं तोरण आणि तोरण जातीच्या वनस्पतीवरून या किल्ल्याला नाव तोरणा असं देण्यात आलेलं होतं. बरं. आणि याच किल्ल्यावरती सापडलेल्या सोन्याच्या मोहरावरून याच्या समोरच असणाऱ्या डोंगरावरती मुरुंबदेवाच्या राजगड नावाचा किल्ला शिवाजी महाराजांनी निर्माण केला. बरोबर. पण या किल्ल्याचा काठिण्य पातळी विचारात घेता राजधानीसाठी तोरणाऐवजी राजगडाची निवड महाराजांनी केली. आणि राजगड आणि तोरणा हे एकाच डोंगर रांगेवरती असलेले आणि एकमेकांना जोडलेले किल्ले आहेत. त्यामुळे बरेचसे ट्रेकर सकाळी लवकर तोरणा करून मुक्कामी राजगडावर जातात आणि 2 दिवसामध्ये काही ट्रेकर एका दिवसामध्ये दोन्ही किल्ले करतात. त्यामुळे अतिशय प्रत्येक शिवाजी महाराजांवरती प्रेम करणाऱ्या मावळ्यानं महाराष्ट्रातील भारतातील प्रत्येक व्यक्तीनं महाराजांचे जे काही प्रमुख किल्ले आहेत त्यामध्ये तोरणा, राजगड, रायगड, सिंहगड, शिवनेरी, पुरंदर, शिवनेरी यांना अवश्य भेटी दिल्या पाहिजेत. आणि मंडळी, इथल्या अशा छोट्या छोट्या पायऱ्यांनी आपण येऊन पोहोचलेलो आहे बिनी दरवाजाला. बघू शकता तुम्ही. तर आलेलो आहे आपण वर तोरणा किल्ला. मंडळी बघू शकता तुम्ही, आलोय आपण एकदम वर. नाही वर म्हणजे अजून जायचं बघा तिकडे, पण आता तुम्हाला दाखवतो आपण एक्झॅक्टली कुठून आलो. हे बघा हा रस्ता असं आता दिसते पाहिजे. अशीच आपण ही जी डोंगर रांग दिसते ना, अशीच खाली ते बघा तिकडे खाली तिथं आपण गाड्या पार्क करून सध्या इथपर्यंत आलेलो आहे. आता पुढचा रस्ता इकडे दाखवा एकदा. त्या बघा इथं आपण ह्या जोडीजवळ येऊन पोहोचलो. काय अभिषेक बोला काय तर काय कसं वाटाय तोरणा? एकदम मस्त. राजगडपेक्षा डेंजर का अजून चांगला आहे? राजगड आहे, तोरणा. पण ट्रेक कसा आहे? ट्रेक थोडासा अवघड होता, हा. पण शेवट हा गोड होता. अजून शेवट यायचं. कॅलरी कंप्लीट झालेले आहेत. काय कम्प्लीट झालं? 300 कॅलरीज. 300 कॅलरीज कम्प्लीट झाले. हा 300. थँक्यू. तर मंडळी आलोय आपण. हे बघा हे फुलं गोळा केलेत, छान आहेत का? आता हे बघा इथला व्ह्यू, दरवाजा बघा इथला. तर मंडळी आलोय आपण. हे बघा तुम्ही बघू शकता वर किल्ल्यावर. सूचना, पर्यटकांना तोरणगड सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत खुला राहील. मुक्काम बंद. जिल्हा अधिकारी पुणे. आणि इथला व्ह्यू बघू शकता तुम्ही, तोरणगड एक्झॅक्टली आहे कसा. चला मग आपण आता जाऊ. पिण्याच्या पाण्याचे टाके या ठिकाणी बघा, हे खोकट टाके. जाऊया तिथे. खोकट टाके या ठिकाणी सध्या पाणी नाही आहे, पण मोठं आहे टाकं खूप, बघू शकता. पाण्याचं टाक आहे ना. मग स्विमिंग कसली करतो? पाणी काढले त्या काकांनी. कोण? चालले ओ असं का केलं? आम्हाला द्या ना थोडं. ते विहिरीत नुकसान काढतात. कसं? तर इथून आपली या तोरण्याची तटबंदी दिसते, एकदम भक्कम सुंदर अशी. तर इथे मेघाई देवी मंदिर आहे, दर्शन घेऊ आपण इथं. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आपलं दर्शन झालंय मंदिरात. नवीन घ्यायचं. आणि आता अजून एक मंदिर आहे इकडं, जे म्हणजे मेन आकर्षण आहे या किल्ल्याचं, म्हणजे महादेव मंदिर. चला मग या मंदिरात दर्शन घेऊ. तर हीच ती जागा जिथे स्वराज्याचं तोरण बांधलं गेलं होतं. हेच ते महादेव मंदिर बघू शकता. मी चप्पल घालतो तिकडे. थँक्यू. तर मंडळी तुम्ही आता बघितलं, म्हणजे आज आहे महाशिवरात्री. महाशिवरात्रीच्या दिवशी आपण निर्णय घेतला आहे की तोरणा किल्ल्यावर जायचा. आणि आलो आहे तोरणा किल्ल्यावर. सगळ्यांना माहिती आहे इथं महादेवाचं मंदिर आहे. तर महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांचं तर दर्शन झालं, आणि त्यातल्या त्यात दर्शन तर एवढं सुंदर झालं, त्याच्यानंतर आपल्याला आरती पण भेटली, जे की म्हणजे नशीब आहे की आमचं, की एवढं छान महाशिवरात्रीच्या दिवशी आम्हाला प्रसंग घडून आला. त्यामुळे नशीब लागतो अशा गोष्टी घडायला.
चला मग आता पुढचाकडे एक्सप्लोर करू हो मंडळी. आपण एक्सप्लोर करत आता आलोय झुंजार माचीला. त्या तुम्हाला दाखवतो. हे बघा ही आहे झुंजार माची. बापरे व्ह्यू बघा इथून. बघा तिथे एक खाली माची दिसते. तर आपली मंडळी या ठिकाणी स्टंटबाजी करताना हे बघा कशी स्टंटबाजी करायला वेदांत. चोरीचा रस्ता या ठिकाणी. चला जाऊ. खाली पाहिजे. तर मंडळी आता आपलं वरचं तर एक्सप्लोर झालेलं आहे. आता आपण त्या बाजूला दिसते का झुंजार माची, तिथे जाऊन येऊ. तिथे झुंजार माचीला जाऊन येऊ. तर अर्धी मंडळी वर थांबली. आम्ही ती आलो सध्या पुढं. व्ह्यू बघावं खाली असं आणलं तर डायरेक्ट संपला विषय. चला मग झुंजार माचीला जाऊ. फोटो काढू. चला तुम्ही इथला बघू शकता एकदम डेंजर झुंजार माचीला जाण्यासाठीचा रस्ता हा. काय ऋषी कसं वाटतंय? एकदम जबरदस्त. बहुत तगडा आहे बॉस. क्वालिटी इन क्वांटिटी. कसा विषय ट्रेकिंग लाईट असतो ना इथे यायचं. असं सपाट चाललं त्याला ट्रेकिंग नाही होत. ओके ऋषी. केदार पण आपल्याला येऊन भेटलेला आहे. केदार कसा इथला व्ह्यू आता? अरे नंबर 1 बाबा. आपण असं लागला म्हणजे एवढा बेकार ना एकदम 70 to 80 डिग्री म्हणता येईल असा ट्रेक होता जी दगडांवरून आणि फक्त रोपच्या साह्यानं आपण खाली आलेलो आहे. तर आता बाकीचे आपले मेंबर येत आहे बघा. इथे बघा डेंजर ते राव. रोप पण चुकी नाही. रोप चांगली आहे फक्त ती खराब झाली आहे. लागले हाताला त्याच्यामुळे आमच्या दोघांच्या पण. भाऊ गे तुम्हाला कसं वाटलं येताना? आईले सपोर्ट. आई हो गाई काही म्हणते दोघं. आम्ही लोक खूपच लवकर आलो तुमच्यापेक्षा. आता बघू वरच्यांना विचारू ना आपण. मग त्यांना वेळ लागणार ना. तर मंडळी एसबी पण आलेत खाली. ये आधी चल. सेवक सह्याद्रीचे आहे बघा. एसबी कसं वाटलं वरून येताना? कसं वाटलं? नंबर 1 क्वालिटी. आता मंडळी आपल्याला इथं एक आपले मित्र भेटलेत. म्हणजे आता इथंच आपल्याला आपले सहकारी भेटलेत. तर त्यांना विचारू कसं वाटलं इथला अनुभव. तुम्ही झुंजार माचीला गेलतो का? हा आता झुंजार माचीला. अच्छा. आणि तुम्ही कुठून आले? पुण्यावरून. आम्ही पण पुण्यावरूनच आलोय. तर कसं आलो तुम्ही? टू व्हीलर आलो. सकाळी आलो 5-5:30 वाजता. हा आणि तेव्हा चालू केलेलं आहे. अच्छा. आता हे कसं वाटलं? हे म्हणजे आम्हाला तर वेगळं एकदम एक्स्ट्रीम लेवलचं वाटलं. अवघड आहे ना. आता वर चढायचं तुम्हाला. आम्ही आता उतरलो. चालतंय मग चला मग. चालतंय मंडळी वरून आपले बाकीचे उरलेले गँग मेंबर येत आहेत. भाऊ बोला की कसं वाटलं? काय होतं? नमस्कार मंडळी. हां तर हे आपले नवीन महिला कार्यकर्ते आहेत हां आणि आपल्या ब्लॉगशी आज जुडलेले आहेत. हां तर आपण यांचा अनुभव घेऊ आता. हां कसं वाटलं तुम्हाला? एक्सपिरियन्स छान होता पण जरा कठीणच आहे तरी आम्ही केलं कम्प्लीट. आता वर जायचं का मग? हो जायलाच लागेल नक्कीच. चला आता दीपक पण आले बघा. मागे बघा कार्यक्रम. या ना दीपक शहीद म्हणते. बाबू मी असं ऐकलं नसतं बा. तसं डायरेक्ट मारलं असतं. तर मंडळी दीपक आलाय खाली. आता घेतलंय कन्यावर सह्याद्रीच्या सेवकाने त्याला. काय दीपक कसा एक्सपिरियन्स? अरे बाबा तर आपण आलेलो आहे तिकडून. ते बघा तिथे दिसतंय का? व्हिडिओ काढताना तिथून झुंजार माचीला. ही आहे ती झुंजार माची जिथून बघू शकता तुम्ही व्ह्यू. खतरनाक सुंदर बहारदार. झुंजार माचीच्या खाली आलोय आपण. ते बघू शकता एक सुंदर असा मला वाटतं चोर मार्ग असेल. अरे बघ. आणि हा निघालो आपण बाहेर. हे बघा वर होती झुंजार माची. इथं आलोय आपण. मंडळी झुंजार माची आपली झालेली आहे बा. काय डेंजर होती. डेंजर एकदम डेंजर. ते बघा डेंजर होती बा. दीपक कसं वाटलं झुंजार माचीला? असलं होतं का कुठं बघितलेलं? एक्स्ट्रीम लेवलचा एक्सपिरियन्स होता आत्ताचा. चला चांगला एक्सपिरियन्स आला. आता बघू पुढं. मंडळी आपली झुंजार माची झाली आहे. आता मंडळी इकडे कोकण दरवाजा आहे तिकडे. बघू आता ह्यांनी तयार होतात का पोरं यायला. जाऊ मग. तर आपल्याला इथं 20 रुपयाला लिंबू सरबत भेटलेलं आहे. वर बाकी काहीच नाही. फक्त एक लिंबू सरबत भेटलाय. अरे मंडळी ही आहे इथली सिस्टीम. एवढं एकच दुकान आहे इथं. जर लिंबू पाणी किंवा ताक आणि पाणी बॉटल पाहिजे असेल तर 50 रुपयाला पाणी बॉटल आहे. 20 रुपयाला लिंबू पाणी आणि ताक. हे बघा
असं त्यांनी खालतून वर आणतात सामान, त्याच्यामुळे त्यांनी तेवढे पैसे पे करणारच. इथं आता आम्ही लिंबू सरबत पिलेलं आहे. चला आता जाऊ खाली, उतरूया हा किल्ला. मंडळी आपण निघालो परतीच्या रस्त्याला खाली. तर वेदांत आता आणलं होतं अंगावर माकड. वेदांत चल ना खाली लवकर. नुसतं घाबरायत बुवा. नंबर 1. असे झोपाळे खेळल्यामुळे नाही हे आपलं सगळं नुकसान होतंय. हा आणि पुन्हा सरकारला नाव ठेवायचं आणि सरकारला नाव ठेव, ही आपली नागरिकता. हा हे सिविक मंडळी आपले कार्यकर्ते का SB त्यांनी गडावरच्या जेवढ्या त्यांना दिसतात ना, जेवढ्या शक्य होतात ना तेवढ्या बघा एवढ्या बाटल्या गोळा केलेल्या आहेत. त्या ठिकाणी सुंदर काम केले. असं सगळ्यांनी आल्यावर आपापल्या दिसलेल्या डोळ्याला बाटल्या उचला म्हणजे आपला किल्ला स्वच्छ राहील. किंवा आलात तर हे नक्कीच करा. भरपूर बाटल्या गोळ्या. आता ह्याचं काय करणार तुम्ही? हे खाली डस्टबिन आहे मोठी, तिथे नेऊन ठेवायचं. डन. असं काम सगळ्यांनी करावं. SB मेन कार्यकर्ते तुमची टोपी दाखवा. सेवक सह्याद्रीचे. SB 8 दिवसाखाली सेवक सह्याद्रीचे या मोहिमेत जॉईन झालेले आहेत. हां त्याच्यामुळं त्यांना हा पुढाकार घ्यावा लागलेला आहे. चांगलं काम केलं. बाकीची मंडळी पण आलेली आहे आपली. दीपक पण येऊन बसलाय साईडला. दीपक कसं वाटाय? फार घाम पुसायलाय दीपक. हा जायचं. किती राहिले? किती राहिले सांगा की. अजून 5 मिनिटाचा रस्ता बाकी. हा, मग चला मग. घाम पुसा. दीपक घाम पुसा. दीपकला हाताला धरून आण. हो चला भाऊ. हातात घालतो. राहिलेत बघा. हो चला दीपक. हा चला. जवळ येऊन अजून एक लिंबू पाण्याचा ब्रेक घेतलेला आहे आपण. काय वेदांत चांगलं आहे का लिंबू पाणी? गोड आंबट तिखट सांगा ना. आंबट आहे का? आंबट झाले भैया थोडं. तर कौस्तुभ शेठ पण हळूहळू त्यांच्या परीनं गड खाली उतरत आहेत. चला मग आता खाली गेल्यावर भेटू. खतरनाक ट्रेक होता बाबू. जास्त वर फिरायला नाही पण ट्रेक उंच आहे, जास्त वर जावं लागतं. अभिषेक तर मंडळी कौस्तुभ पण आलाय. कसं वाटला कौस्तुभ ट्रेक? चांगलं वाटलं एकदम. तर कौस्तुभ एकदा थोडा हात जात पडलाय बरं, पण लागाय नाही. कौस्तुभची फर्स्ट टाइम होती. लागणं वगैरे चलत राहते तेवढं. आता बाकीचे येले एक एक जण हळू. तर मंडळी अशा प्रकारे आपण तोरणा किल्ला मागे दिसतो तो खाली उतरलेला आहे आणि आता आलेलो आहे पार्किंगला, जिथून आपण ट्रेक चालू केला होता. काय दीपक ते पाय दुखायत बा. आता जरा आराम करू 10 मिनटं आणि निघू मग. सगळे येतात तोपर्यंत. इकडं आहेत होय नाही इथं बी भेटेल ना. हो इथं कसे 2 बसलेत बघा. सगळ्यात आधी येऊन बसलेले कार्यकर्ते. तर मंडळी निघालो आपण घाटाचा रस्ता उतरून खाली, नंतर हायवे लागणार आहे. हायवे नंतर नीट पुण्याला. चला मग करतो. मंडळी आपलं इथं मस्तपैकी पेटपूजा झालेली आहे आणि आता निघालोय आपण घराच्या दिशेने. चला मग बाय बाय, भेटू. भगवे भूवर फडके शत्रूचे मग काळीज